मंत्राचा जप करतात। सत्यनारायण पूजेचा मुख्य महत्वाचा विधी म्हणजे 1000 मंत्रांनी तुलसी पत्र हा यांत्रिक विधी, हा तंत्रशास्त्राचा विधी आहे। यंत्र मंत्र आणि तंत्र तीन वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत। मंत्र वेगळा, मंत्रशास्त्र वेगळा, ध्वनीशी संबंधित जे आपण बोलतो ते मंत्र। आता माझी व्याख्या ऐकून घ्या। मंत्र म्हणजे काय? जे आपण बोलतो ते मंत्र। यंत्र म्हणजे काय? जे जे आपल्याला दिसतं स्थूल स्वरूपामध्ये ते सगळं यंत्र। मग ती देवतेची मूर्ती असेल किंवा आता मी आहे, मी यंत्र आहे। आता हे यंत्र आहे, हे यंत्र आहे। जे जे काही आपल्या दृष्टीला दिसतं ते सगळं यंत्र आहे। तुमच्या प्रत्येक पोस्चर मधून व्हायब्रेशन्स निर्माण होत आहेत, त्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो। मी जर असा बसलेला असेल तुम्ही काय म्हणाल? मी खूप आनंदात आहे म्हणणार का? नाही। आणि जर असा असेल तुम्ही काय म्हणणार? या बॉडी लँग्वेज मध्ये फ्रिक्वेन्सी क्रिएट होते। मी जर असा जर असेल तर तुम्ही काय म्हणणार? किती प्रेमाने बघतो असं म्हणणार का? मला तुम्ही मारायची फ्रिक्वेन्सी आहे ना, ही बॉडी लँग्वेज ही फ्रिक्वेन्सी काय क्रिएट करते? कोणाकडे अटॅक दाखवते। तसं तंत्र, तंत्र म्हणजे एसओपी, स्टँडर्ड टेक्निकल भाषेमध्ये किंवा इंजिनिअरिंग लँग्वेज मध्ये त्याला काय म्हणतात? एसओपी म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर। चहा करतो, चहा करताना गॅसवर स्टोव ठेवणं, गॅस पेटवणं, मंद आचेवर ठेवणं, मग इतका वेळ झाल्यावर पाणी उकळलं, मग 1 चमचा साखर टाकलं, मग पावडर टाकलं, मग थोड्या वेळ झालं ते दूध टाकलं, मग ते गाळलं। ही चहाची एसओपी आहे, ऑपरेटिंग प्रोसिजर आहे। या पद्धतीने चहा केला जातो। याला म्हणतो चहा करण्याचं तंत्र, टेक्निक, राईट? त्याला